चला तर मंडळी, तुम्हाला माहीत नसलेली पद्धत वापरून आज आपण चाळणीवर अंडी ठेवून खूपच वेगळ्या पद्धतीची ही अंड्याची रेसिपी बनवतोय। खूपच आगळी वेगळी आहे, खायला म्हणाल तर अप्रतिम, करायला खूप सोपी, तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे। तर पूर्ण रेसिपी नक्की पहा। चला तर सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवूया। यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। 2 चमचे तेल घालायचं, एक उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घातलाय आणि कांदा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत। कांदा चांगला 1-2 मिनिटं परतून घेतलेला आहे। याचा आता रंग बदललेला आहे, हे बघा। आता या मसाल्यामध्ये अजून आपण वेगवेगळे साहित्य घालणार आहोत। तर सगळ्यात आधी घालूया आपण किसलेलं ओलं खोबरं। इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर करते, 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता। यानंतर घरगुती अख्खे खडे मसाले घातले, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरं, बडीशेप घातली 1 चमचा। यानंतर एक दालचिनीचा तुकडा, 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग आणि 1 मोठी वेलची घातलेली आहे। सगळं या मसाल्यामध्येच मिक्स करून घ्यायचं, चांगला मसाला भाजून घ्यायचा, हे बघा, आणि त्यानंतर थंड करून घ्यायचा। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। थंड केलेला हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचा। मंडळी, याआधी सुद्धा मी अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलाय। मूठभर कोथिंबीर घालूया, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। यानंतर घालायचा आहे थोडासा आल्याचा तुकडा, गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। आता झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घेऊया। हे पहा, मिक्सरला एकदम बारीक मी वाटण करून घेतलंय। मसाला आपला तयार झालाय। आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली, तेल घालायचं आहे। मंडळी, तुम्ही अंड्याची रेसिपी कशी बनवता कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळी मी तुमच्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन। थोडेसे खडे मसाले घातलेले आहे, जास्त नाही। आपण मसाला वाटण्यामध्ये सुद्धा घातलेला आहे। 1 चमचा जिरं, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा घातलाय आणि 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय। मिक्स करून कांदा चांगला शिजवून घेऊया। आता यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो। तुम्ही टोमॅटो वाटणामध्ये सुद्धा घालू शकता। कांदा टोमॅटो परत मिक्स करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मंडळी, अंड्याची अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी ती बनवण्याचा प्रयत्न करेन। आता मसाले घालूया, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि इथे मी वापरते 1 मोठा चमचा मालवणी मसाला। मालवणी मसाला घातल्यामुळे दुसरा कोणताही मसाला घालण्याची इथे गरज पडत नाही। मसाले सगळे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मसाले जळू नये यासाठी थोडंसं यामध्ये पाणी घालूया। पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 2 मिनिटं मसाले चांगले शिजवून घेतलेत। आता यामध्ये घालूया आपण वाटण केलेला मसाला। तर सगळा वाटण केलेला मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला आपण आधीच भाजलेला होता। 1-2 मिनिटं छान असा मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्यामध्ये आपण जे मसाले घातले त्यामध्ये छान असा मिक्स होईल। आता पाणी घालूया, गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर इथे मी आधी थोडंच घातलं आहे, आपण पाण्याचा नंतर सुद्धा वापर करणार आहोत। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आणि वाटण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे मसाले 2 मिनिटं शिजू देऊया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत। आता आपण वाट्यामध्ये अंडी घालून बनवणार आहोत, तर या पद्धतीच्या तुम्ही किंवा तुमच्याकडे ज्या असतील त्या वाट्या घेऊ शकता। आता हा अंडा मसाला आपण बनवतो, वेगळ्या पद्धतीने बनवतोय। या वाट्यांमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल चांगलं ब्रशने पसरवून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा यामध्ये अंड फोडून घालू ना, ते चिटकणार नाही, अगदी सहजच ते बाहेर येईल। सगळ्या वाट्यांमध्ये तेल घातल्यानंतर या पद्धतीने ब्रशने किंवा हाताने चांगलं व्यवस्थित पसरवून घेतलंय। आता घालूया यामध्ये अंडी। तर 4 वाट्यांमध्ये मी 4 अंडी घालणार आहे। 1-1 अंड घ्यायचं आहे आणि फोडून या प्रत्येक वाट्यांमध्ये या पद्धतीने घालायचं आहे। तुम्ही जर अंडी खात असाल तर मंडळी, मी अंड्याचे पराठ्याचे पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 4ही वाट्यांमध्ये मी अंडी ही बघा अशी फोडून घातलेली आहे। ही पूर्ण फुटू नये याची काळजी घ्यायची।
हे बघा सगळे वाट्यांमध्ये अंडी घालून तयार झाली आहे। मसालासुद्धा एक कड आला आहे। यावर ठेवायची आहे चाळणी आणि चाळणीवर आपण ज्या वाट्यांमध्ये अंडी फोडून ठेवली होती ते सगळ्या वाट्या या चाळणीवर ठेवायच्या आहेत। अंड्याची सगळ्या वाट्या मी या चाळणीवर अशा ठेवून घेतलेल्या आहेत। आता यावर अगदी थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी पावडरमुळे याला फ्लेवर चांगला येतो, खायलासुद्धा छान लागते। सगळ्या अंड्यांवर मी थोडीशी काळी मिरी पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ पसरवून घातलं आहे। आता झाकण लावूया आणि 5 ते 7 मिनटं मसाला आणि अंडी दोन्ही वाफवून घेऊया। आपलं कसं दोन्ही काम एकदम होतं, एकतर मसालासुद्धा पटकन शिजतो आणि अंडीसुद्धा वाफवून होतात। हे बघा 5 मिनिटात मी अंडी वाफवून घेतलेली आहे। अंडी छान वाफवली गेलेली आहे। आता काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसालासुद्धा आपला मस्त शिजला आहे, म्हणजे एकामध्ये आपली ही दोन्ही कामं झाली आहे। वेगवेगळी आपल्याला अंडी उकडून घ्यायची अजिबात गरज वाटणार नाही। हे बघा मसालासुद्धा मस्त शिजलेला आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला फ्लेवर येण्यासाठी आपण घालूया यामध्ये कसुरी मेथी। कसुरी मेथीचा वापर नक्की करा, छान अशी वेगळी चव येते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। ही मसाला करी आहे ना ती चांगली शिजवून घेऊया। अंडीसुद्धा आपली हे बघा मस्त थंड झालेली आहे। आता ही डिमोल्ड करून घेऊया। वाटीला तेल लावल्यामुळे हे बघा सहज ही अंडी डिमोल्ड होतात, पटकन अशी ही अंडी निघतात सहजच। हे बघा या पद्धतीने काढून घ्यायची आहे। तर सगळी अंडी अशी काढून घ्यायची। मंडळी उकडायला वेळ लागतो, अंडी आपण जेव्हा उकडतो अख्खी बॉईल करतो त्याला वेळ लागतो, पण हे बघा आपले एकदम एका कामामध्ये 2 कामं झालेली आहेत। पहा एकदम सगळ्या बाजूनी ही अंडी छान अशी उकडून तयार झालेली आहेत। मसालासुद्धा 2 मिनटं परत मी शिजवून घेतला आहे। यामध्ये ही उकडून घेतलेली अंडी घालायची। चवीला हा अंडा मसाला अंडा करी इतकी भारी लागते ना मंडळी की काय सांगू मी तुम्हाला, खूपच वेगळ्या चवीची लागते। सगळी अंडी मी यामध्ये घातली आहे। आता झाकण लावून ही अंडा करी 2-3 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे या अंड्यामध्ये छान मसाला असा आतपर्यंत जाईल। 2-3 मिनटं अंडा करी मस्त शिजवून घेतली। आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, गॅसची फ्लेम बंद करायची। पहा तुम्ही ढाब्यावर सुद्धा असा तुम्हाला अंडा मसाला खायला मिळणार नाही। दिसतोय किती मस्त, खायला तर अप्रतिम लागतो। चवीला एकदम भारी, चपातीबरोबर खा किंवा नुसतं भाताबरोबर खा। वेगळ्या अंडा मसाला आपण अंडा करी जी बनवतो ना त्यापेक्षा एकदम वेगळी चव आहे। चिकन मटनला विसरून जाल जेव्हा तुम्ही बनवाल या पद्धतीने असा हा अंडा मसाला आहे की नाही। एकदम झटपट बनणारी रेसिपी। तुम्ही म्हणाल अंडी उकडून केलेली बरी, पण या पद्धतीने मंडळी एकदा तुम्ही करून तर बघा। नेहमी याच पद्धतीने बनवून खाल। आपण जे वाटण केलं आहे त्या वाटणामध्ये शिवाय मालवणी मसाला वापरला आहे, त्यामुळे ही अंडा करी एकदम चवीला भन्नाट लागते। आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल, करून बघा। करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। रेसिपी अंडा मसाल्याची वेगळ्या पद्धतीने बनवली आहे। जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।